नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आणि भरपूर दिवसांनी आपण रेसिपी करत आहोत. तर गावाहून आपल्याला फणस आणलेलं आहे. आमची माणसं गावावरून आली आहेत. तर ती फणसाची आपण आज ना बिर्याणी करणार आहोत, फणस बिर्याणी. तर सुरुवातीला हा फणस कोवळा आहे, त्याची आपण साल काढून वरच्या आतमधला गर जो असतो तो काढून त्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तो उकडून घ्यायचा आहे कुकरमध्ये. त्यानंतर पुढची प्रोसेस आपली असणार आहे बिर्याणी. तर चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि आता आपण पाहू शकता, मी फणसाचे छोटे छोटे तुकडे करून धुवून घेतलेले आहेत स्वच्छ अशा पाण्याने. एका पाण्यानंतर धुतल्यानंतर ते आपण छोट्या कुकरमध्ये घेऊन आता थोडंसं मीठ टाकून शिजवून घेणार आहोत. 2 शिट्या पुरेशा आहेत त्याला. आणि त्यानंतर आपण बिर्याणीच्या तयारीला लागायचं आहे. एक मोठा कांदा मी बारीक असा उभा चिरून फ्राय करून घेणार आहे व त्यानंतर आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा मसाला वगैरे तयार करायचा आहे. चला तर आपण आता पुढच्या रेसिपीकडे वळूया. सर्व मिश्रण मॅरिनेशन करून घेणार आहोत. तेव्हा छान असे शिजलेले आहेत आपले गरे हे. आता ह्यामध्ये सुरुवातीला आपले मसाले जाणार आहेत. तर इथे मी पहिली सुरुवातीला जिरा पावडर घालून घेणार आहे. 1 चम्मच जिरा पावडर, धना पावडर, बिर्याणी मसाला मी घातला आहे इथे 1.5 चम्मच. नंतर हा आपला घरगुती रेग्युलर मसाला आहे, तो मी यामध्ये 1.5 चम्मच टाकत आहे. त्यामध्ये दही अर्धी वाटी घालून घेणार आहोत. आता यामध्ये कोथिंबीर, पुदिना हे सर्व घालून घ्यायचं आहे. एकत्र करून घेऊ आता हे सर्व आपण. आता एक कांदा मी इथे फ्राय करून घेतलेला आहे, तो देखील यामध्येच घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊन आपण साईडला करून ठेवणार आहोत. राईससाठी पातेलं ठेवलंय, त्यामध्ये आपण पाणी आपलं गरम होत आलंय तर हे खडे मसाले टाकून घेणार आहोत, तेजपत्ता वगैरे. आणि इथे मी राईस, अर्धा किलो राईस 20 मिनिटासाठी धुवून ठेवलेला आहे. 1 चम्मच आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये राईस घालून घ्यायचं. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे, तर आपण तांदूळ घालून घेणार आहोत यामध्ये. आणि अर्धा कच्चा असा तांदूळ आपला शिजेपर्यंत आपण हे तांदूळ हे करून घ्यायचे शिजवून. नंतर चाळणीमध्ये भात आपल्याला गाळून घ्यायचे. आता आपला राईस रेडी होईपर्यंत आपण शेजार पॅन ठेवून घेतलेला आहे, तिथे मी करून घेणार आहे. यासाठी मी इथे आलं लसूण पेस्ट सुरुवातीला घालून घेतले. इथे आपण आज चिरलेला कांदे, 3 मोठे चिरलेले कांदे आणि 2 टोमॅटो हे घालून छानपैकी याची ग्रेव्ही करून घेणार आहोत. आता आपण राईस मोकळा करून घेतलेला आहे आणि 80% राईस आपण शिजवून घेतलं आहे. तोपर्यंत आपण इथे बनवत आहोत बिर्याणीची. तर कांदा आणि टोमॅटो छानपैकी एकजीव झाल्यानंतर यात आता मी मसाले घालून घेणार आहे. आता इथे मी जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट, घरगुती मसाला आणि हळद हे सर्व मसाले घालून हे मिश्रण आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ झाकण मारून मी हे वाफवून घेणार आहे, म्हणजे लवकर आपलं मिश्रण हे तयार होईल एकजीव असं. ही थोडी होत आलेली आहे. आता आपण मॅरिनेट केलेला मसाला घातलेला हे सर्व जिन्नस ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व एकजीव करून परतून त्यानंतर आपण हे बिर्याणीमध्ये घालून घेणार आहोत. राईसमध्ये मीठ घालून घेणार आहे. मी यामध्ये 2 चम्मच मीठ घातलेलं आहे, कारण आपण राईसमध्ये मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे ग्रेव्हीमध्ये मी 2 चम्मच मीठ ॲड केलेलं आहे. आणि थोडंसं पाणी.
घेणार आहोत आणि भांड्याला खाली मी तूप घालून घेतलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही लागू नये म्हणून. आता आपण यावर राईस घालून घेणार आहोत. हे सर्व राईस घालून घेतले आणि त्यावर पुदिना आणि कोथिंबीर घालून मी तूप सोडणार आहे. बंद करून ठेवायचं आणि 10 मिनिटानंतर आपण आपला राईस बघायचा रेडी झाला. आपला राईस रेडी झालेला आहे. हा बघा, आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आणि फणस बिर्याणी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.